नको रडू. आई, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. चला दीपू, निघायची वेळ झाली. काळजी घे. मला माहिती आहे हात जोडलेले तुला आवडणार नाहीत. तू हिची काळजी घे असंही मी तुला म्हणणार नाही, कारण मला खात्री आहे तू हिची माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेशील. मी फक्त तुला एवढंच सांगेन, काही चुकलं असेल तर माफ कर. सर प्लीज तुम्ही हात जोडू नका सर. तुमचं काहीच नाही चुकलंय. बाबा प्लीज काळजी घ्या. कारण आता मी नसणार आहे औषधांच्या वेळा सांगायला. आणि आई, तू गॅसवर दूध ठेवशील ना तर लक्ष दे. गॅस बंद कर. मी नसणार आहे ना ते सांगायला. दीपू, संसार करायला चाललेस, लक्षात ठेव संसार हा समुद्रासारखा अथांग असतो. कसं आहे त्यात हळूहळू पुढे जाताना आपल्याला एक एक गोष्टी कळत जातात. कधी कधी या अथांग समुद्रामध्ये अनेक संकट येतात. कसं आहे तुम्ही दोघेही जर एकत्र उभं राहिलात ना तर तुम्ही दोघे मिळून त्या संकटावरही मात करा. दीपू, मी सासरी जाताना माझ्या आईने मला जे सांगितलं होतं ना तेच मी आज तुला सांगते. सासरच्या मंडळींना इतकं प्रेम दे की तेच तुझं माहेर होऊन जाईल. आई, मला ना दादू आणि वहिनीच्या गृहप्रवेशाचा व्लॉग करायचा आहे. ए, तुझं ते मोबाईलचं वगैरे राहू द्या, ते नंतर. मला मदत करा ती. मी त्या सानिकाला सांगितलं होतं पण तिचं काहीच नाही अजून. वहिनी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना, मी आणि मुक्ता करतो मदत. हो चला. कधीपासून या क्षणाची वाट बघतीये मी. आज तो दिवस आला. आज आता माझी दीपिका माप ओलांडून घरात येणार. बघतोयस ना, जी सून घरामध्ये आहे तिच्याशी तर नीट वागता येत नाही सासूबाईंना, आणि दुसरी सून येणार घरामध्ये तर आनंद साजरा करतात. ते तुला ती म्हण माहितीये का ग? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला मिळाली नाही ना की ती गोष्ट किती वाईट आहे हे सगळ्यांना सांगत बसायचं. तुझे टोमणे आम्हाला कळत नाही असं समजू नको सर. आरती, काय माहिती ना, खूप बरं झालं की तुला ही गोष्ट समजली. पण हीच गोष्ट तुझ्या बायकोला समजाव ना, मग जास्त बरं होईल. आता तुम्ही दोघांनी काय पळून जाऊन लग्न केलं, मनाला वाटेल तसं वागलात. कुठलीही गोष्ट मला पटत नव्हतीच, तरी सुद्धा मी सगळं विसरून तुमचं लग्न मान्य केलं ना.
तरी तुझ्या बायकोचं समाधान होत नाही. आणि तुझ्या बायकोनी आतापर्यंत किती कुरघुड्या केल्या आहेत हे काय आता मी तुला सांगायची गरज नाही. आणि सानिका, मान सन्मान प्रेम हे सगळं ना मागून मिळत नाही, ते कमवावं लागतं, जसं दीपिकाने कमवलंय. हे आई, दादा वहिनी आले. देवू, मला झोप आली, मी जाते झोपायला. थांब, कुठेही जायचं नाहीयेस. आज तुझ्या मोठ्या जावेचं औषण तू करणार आहेस. चल चल चल, दे तिच्या हातात. चल चल. दीपू, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. माहेरी तू माझं कधीच काहीच ऐकलेलं नाहीयेस, पण आता या घरामध्ये तुला माझंच सगळं ऐकावं लागणार आहे. सानिका, हे तुझा थोडासा गैरसमज होतोय. ती वयाने तुझ्यापेक्षा लहान असेल, पण मानाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. या घरची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ आहे. त्याच्यामुळे आता याच्या पुढे तुला तिचं सगळं ऐकायचं, कळलं? दीपिका, किती दिवसापासून या क्षणाची वाट बघत होते मी. आता पटकन एक छानसा उखाणा घे आणि माप ओलांड. मी आधी उखाणं घेऊ? चालेल की. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. दीपिका मॅडमचं नाव घेतो. आज खऱ्या अर्थानं मन उडू उडू झालं. दीपिका, आता तू घे छानसा उखाणा आणि माप ओलांडून आत ये. पण आता माझं लग्न झालंय आणि मी तुमची सून झाली. मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? हो चालेल की. अगं विचारतेस काय? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, दीपिका, घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या घे. अगं आजपासून तू सांभाळायचंस. आई नाही, हा तुमचा हक्क आहे आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. अगं पण आई प्लीज, मला हे सगळं नकोय. अहो, मी या घरात सून म्हणून आले. माझं आणि इंग्रजींचं लग्न झालंय, तर आता ह्या घरातली माणसंच माझी श्रीमंती आहे. त्यामुळे प्लीज हे सगळं नको. हा हक्क तुमचा होता आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. वहिनी साहेब, आपल्या घरच्या रीतीप्रमाणे तुम्ही आता दीपिकाला आपलं सगळं घर दाखवा. बाबू काका, दीपिका या घरात लग्न करून आज आली आहे, पण तिने हे घर कधीच आपलं मानलंय. हो ना? पण तरी आपल्याकडची रीत आहे म्हणून तुला एकदा घर दाखवते. ए आई, मी दाखवते ना वहिनीला घर. मला ब्लॉग करायचंय. #दीपिका वहिनीचं गृहप्रवेश. चालेल. अगं सावकाश. चला का तू पण चल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.